स्वागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन अपडेट जी की आहे SBI या बँकेमध्ये. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय स्टेट बँकेने म्हणजेच SBIने नुकतीच एक मोठी भरती जाहीर केली आहे. तब्बल 1538 जागांसाठी क्लर्क म्हणजेच ज्युनियर असोसिएट पदाची ही भरती आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही भरती नेमकी कोणासाठी आहे, किती जागा कुठे कुठे आहेत, पात्रता काय लागते, अर्ज कसा करायचा आणि परीक्षेचं संपूर्ण स्वरूप. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी बघूया या भरतीबद्दल बेसिक माहिती. भारतीय स्टेट बँकेने म्हणजेच SBIने 7 ऑगस्ट 2026 रोजी एक नवीन नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ही एक विशेष भरती मोहीम आहे आणि ती फक्त SC, ST आणि OBC प्रवर्गातील बॅकलॉग जागांसाठी आहे. म्हणजेच जनरल किंवा EWS उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत. हे लक्षात ठेवा कारण अनेक विद्यार्थ्यांचा याबद्दल गोंधळ होतो. एकूण जागा आहेत 1538 आणि त्या 21 वेगवेगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे आणि उमेदवारांना फक्त एकाच राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करता येईल. आता बघूया प्रवर्गनिहाय जागांचं विभाजन कसं आहे. SC प्रवर्गासाठी एकूण जागा आहेत 207. ST प्रवर्गासाठी सर्वात जास्त म्हणजेच 1219 जागा आहेत आणि OBC प्रवर्गासाठी आहेत 112 जागा. म्हणजेच एकूण मिळून 1538 जागा आहेत. आता राज्यनिहाय बघितलं तर सर्वात जास्त जागा कुठे आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक म्हणजेच 289 जागा आहेत. महाराष्ट्रात 165 जागा आहेत आणि इथे भाषेची अट मराठी आहे. मध्य प्रदेशात 134 जागा आहेत. झारखंडमध्ये 133 जागा आहेत. कर्नाटकात 120 जागा आहेत. ओडिशात 111 जागा आहेत. राजस्थानात 106 जागा आहेत आणि इतर राज्यांमध्येही ठराविक जागा उपलब्ध आहेत, जसं की आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पंजाब, दिल्ली, बिहार वगैरे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज कराल त्या राज्याची स्थानिक भाषा तुम्हाला यायला हवी. म्हणजे महाराष्ट्रासाठी अर्ज करणाऱ्यांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि हो, एकदा निवड झाल्यावर दुसऱ्या राज्यात बदली करण्याची सोय नाही. फक्त काही ठराविक सर्कलमध्येच अंतर्गत बदली होऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचा भाग, पात्रता निकष काय. तुम्ही अर्ज करण्याआधी हे नक्की तपासा. शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून जे विद्यार्थी सध्या अंतिम वर्षात आहेत ते सुद्धा अर्ज करू शकतात, पण त्यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपला निकाल सादर करावा लागेल. कोण अर्ज करू शकत नाही. जे उमेदवार सध्या SBIच्या क्लर्क वर्गात कार्यरत आहेत. जे उमेदवार आधी SBI मध्ये क्लर्क होते आणि राजीनामा दिला आहे. ज्यांच्या विरुद्ध चारित्र्याबाबत काही प्रतिकूल अहवाल आहे. आणि OBC मधले जे उमेदवार क्रीमी लेअरमध्ये मोडतात ते पण पात्र नाहीत. तर मित्रांनो, ही सगळी माहिती काळजीपूर्वक वाचा आणि तुमची पात्रता तपासूनच मगच अर्ज करा. आता बोलूया आपण वयोमर्यादाबद्दल. उमेदवारांचं वय 1 एप्रिल 2026 रोजी कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष असायला हवं. पण वयात सूट सुद्धा दिली जाते. OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट आहे. SC, ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट आहे. सोबतच माजी सैनिकांना त्यांच्या सेवा कालावधी अधिक 3 वर्षांची सूट आहे. आता बघूया 2 महत्त्वाच्या गोष्टी, अर्ज शुल्क आणि सुरुवातीचे वेतन. अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झालं तर SC, ST
PWBD आणि माजी सैनिक उमेदवारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही, म्हणजेच पूर्णपणे मोफत. फक्त ओबीसी उमेदवारांना ₹750 शुल्क भरावं लागेल आणि हे शुल्क एकदा भरलं की परत मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पगार. SBI ज्युनियर असोसिएट पदाचं सुरुवातीचं मूळ वेतन आहे ₹26,730 प्रति महिना. यात उमेदवार मिळणाऱ्या 2 आगाऊ वेतनवाढींचा समावेश आहे. आणि जर आपण मुंबईसारख्या मेट्रो शहरात नोकरी लागली तर महागाई भत्ता आणि इतर भत्ते धरून एकूण सुरुवातीचं वेतन साधारण ₹46,000 आसपास असतं. म्हणजेच बघा मित्रांनो, ही एक अतिशय चांगली आणि स्थिर सरकारी बँकेतली नोकरी आहे, ज्यात चांगला पगार, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय सुविधा आणि इतर अनेक फायदे मिळतात. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग तारखा. या तारखा लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घ्या. 7 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज शुल्क भरणा सुरू झाला आहे. 27 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख आहे. प्राथमिक परीक्षा सध्या तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी एक्झाम डेट रिलीज केली नाहीये. त्यासाठी तुम्हाला वेबसाईट रेग्युलरली चेक करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, वेळ फार कमी आहे. जर तुम्ही पात्र असाल तर लगेच तयारीला लागा आणि अंतिम तारखेची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज करा. आता समजून घेऊया निवड प्रक्रिया नेमकी कशी असते. यात एकूण 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा प्राथमिक परीक्षा. ही परीक्षा 100 गुणांची असते आणि यासाठी तुम्हाला फक्त 1 तास वेळ मिळतो. दुसरा टप्पा मुख्य परीक्षा. ही परीक्षा 200 गुणांची असते आणि वेळ असतो 2 तास 40 मिनिटे. आणि मित्रांनो, हे लक्षात ठेवा, फक्त मुख्य परीक्षेतलेच गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातात. प्राथमिक परीक्षेचे गुण मेरिटमध्ये मोजले जात नाहीत. तिसरा आणि शेवटचा टप्पा स्थानिक भाषा चाचणी. जे उमेदवार 10वी किंवा 12वी मध्ये त्या राज्याची स्थानिक भाषा शिकलेले नाहीत त्यांना नियुक्तीपूर्वी ही चाचणी द्यावी लागते. आणि हो, दोन्ही परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा होतो, त्यामुळे अंदाजाने उत्तर देणे टाळा. चला आता जरा डिटेल्समध्ये बघूया. परीक्षेचा पॅटर्न कसा आहे. प्राथमिक परीक्षेत 3 विषय असतात. इंग्रजी भाषा 30 प्रश्न 30 गुण, संख्यात्मक क्षमता 35 प्रश्न 35 गुण, तर्कशक्ती 35 प्रश्न 35 गुण, असे मिळून एकूण 100 प्रश्न आणि 100 गुण आणि वेळ फक्त 1 तास. मुख्य परीक्षेत 4 विषय असतात. सामान्य आणि आर्थिक जागृती 50 प्रश्न 50 गुण, सामान्य इंग्रजी 40 प्रश्न 40 गुण, संख्यात्मक अभियोग्यता 50 प्रश्न 50 गुण आणि तर्कशक्ती व संगणक अभियोग्यता 50 प्रश्न 60 गुण, असे मिळून एकूण 190 प्रश्न आणि 200 गुण. वेळ असतो 2 तास 40 मिनिटे. तर मित्रांनो, तुमची तयारी या पॅटर्ननुसारच करा, म्हणजेच तुम्हाला नेमकं कशावर जास्त फोकस करायचा आहे हे कळेल. चला आता बघूया ऑनलाईन अर्ज नेमका कसा करायचा स्टेप बाय स्टेप. स्टेप 1. सगळ्यात आधी SBIच्या अधिकृत करिअर वेबसाईटला भेट द्या. sbibank.in करिअर पेज. स्टेप 2. तिथे तुम्हाला स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह फॉर ज्युनियर असोसिएट 2026 ही जाहिरात दिसेल, त्यावर क्लिक करा. स्टेप 3. सविस्तर जाहिरातीची PDF डाउनलोड करून ती काळजीपूर्वक संपूर्ण वाचा. स्टेप 4. मग ऑनलाईन नोंदणी करून तुमची वैयक्तिक शैक्षणिक आणि प्रवर्गाची माहिती अचूक भरा. स्टेप 5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा स्कॅन करून अपलोड करा. स्टेप 6. जर तुम्ही OBC उमेदवार असाल तर ₹750 शुल्क भरा, बाकी प्रवर्गांना शुल्क नाही. स्टेप 7. अर्ज सादर करण्यापूर्वी सगळी माहिती पुन्हा एकदा तपासा, कारण एकदा सबमिट केल्यावर बदल करता येणार नाही. स्टेप 8. आणि हे सगळं 27 ऑगस्ट 2026च्या आधी पूर्ण करा. तर मित्रांनो, ही अगदी सोपी प्रोसेस आहे, पण काळजीपूर्वक करा, कारण एका चुकीमुळे तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती SBI क्लर्क भरती 2026 ची संपूर्ण माहिती.
15,038 जागा, चांगल्या पगार आणि सरकारी बँकेतली स्थिर नोकरी ही संधी सोडू नका. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 27 ऑगस्ट 2026 आणि अधिकृत वेबसाईट आहे sbibank.in. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. आणि हो, अशा सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भरतीची माहिती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तयारी सुरू करा. धन्यवाद.